कृपादान. ऐका ना, तेने म्हणजे कुणी? तेने म्हणजे कुणी? तेने त्या गोरक्षा केले कृपादान. कुणी कुणा असं ऐकताय ना? कुणी कुणाला दान दिलं? कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. पण कुणी कुणाला? गुरुना शिष्याला. गुरु कोण? गहेणे. असं म्हणजे अवघड, कठीण, न कळणार असं ज्ञान जसं निवृत्तीनाथांच्याकडे आलं तसं हे ज्ञान कुणाकडून कुणाकडे आलं? त्याचं उत्तर आहे मत्स्येंद्रांच्याकडून हे ज्ञान गोरक्षाकडे आलं. तुमच्या पाठातला अभंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मत्स्येंद्रा लाभले सहज स्थिती. त्याची प्रेममुद्रा, त्याची प्रेममुद्रा तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे. तुमच्या पाठात नाही, रोजच आहे, सगळ्यांच्या कानावर आहे आणि सगळ्यांना माहिती. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केले, मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला. तुम्ही छान म्हणाला, मी तुम्हाला हे म्हणालो, तुमच्या लक्षात आलं नाही, वास छान आला. त्याची प्रेममुद्रा गोरक्षा विधली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. ऐका, अरे सिरियसली ऐका. सिरियसली ऐका. कुंभमेळ्यात मी शाही स्नानाला जात असायचो. 2 घोडे, त्याला फुलं लावलेले, लाईटी लावलेल्या आणि त्याच्या पाठीमागं जलचक्र असायचं. त्या आवाजाने, त्या वासानं माझा आवाज चालला. मी मंडलेश्वर पद सोडलं. मी आता काय करू? ज्यांना कळत नाही त्यांना धन्यवाद देतो, वेळ मला कळू. मत्स्येंद्राच्या कृपेनं हे ज्ञान गोरक्षाला मिळालं. आता ऐका, गोरक्ष म्हणजे नेमकं काय? ऐकताय ना? ऐका, गोरक्ष म्हणजे नेमकं काय? काय काय अर्थ? ऐका ना, गोरक्षा आमुची करा गोरक्षा, विश्वाची सुरक्षा तुमचे हाती. जय जय
नावाचं प्रकरण आहे त्या पत्रात तुमच्यासमोर मांडलं. गोरक्षा आमुची करा गोरक्षा. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना? गोरक्षा आमुची करा गोरक्षा, विश्वाची सुरक्षा तुमचे हाती. दोन अर्थ आहेत. गो म्हणजे गाई, गायीचं रक्षण करणारे भगवान कृष्ण नाथपंथात जन्माला आलेले गोरक्ष इक्वलंट कृष्णच. भाव नाही कळला तुम्हाला? भगवान कृष्ण परमात्मा गोरक्षा करतात, कृष्णच गोनाम इंद्रियाची रक्षा करतात. दोन भाव म्हणजे प्रॅक्टिकली गायी सांभाळतात, रक्षण करतात एक भाव, आणि दुसरा भाव हे मन बुद्धी चित्त आणि अहंकार पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यावरती कंट्रोलिंग पॉवर वापरायचं सूत्र फक्त कृष्ण या देवतेखेरीज अन्यत्र कुणाकडे नाही. भगवान कृष्ण जशी भक्तांची गोरक्षा करतात तद्वत नाथपंथात गोरक्षक आपली रक्षा करतात असा त्याचा भाव आपल्यासमोर मी व्यक्त केलेला आहे. गोरक्षामुची करा गोरक्षा, विश्वाची सुरक्षा तुमचे हाती. एवढंच नाही तर नाथपंथातल्या धुनीतलं भस्म जर आपल्या कपाळाला लावलं तर परमात्मा आपलं कल्याण करतो. जसं आपण मुकाष्टगंध लावतो तद्वत एवढा अधिकार त्या परंपरेचा आहे. गहिणीने दया केली मूर्ती नाथा, बालक असता योग रूप. गहिणींचं राहणं हे त्रिंबक तीर्थक्षेत्रातल्या अनुपम शिलेवरती. ऐकताय ना? कुठे कुठे? अनुपम शिलेवरती तिथे राहतात ते. काय करणार? विलाज आणि बळच दाई असं करावं, काय करणार त्याला? विलाज. अनुपम शिला आहे त्रिंबकला, आणि त्या त्रिंबकचं नाव आहे त्रिकंटक नगर. तिथे कुशावर्त तीर्थ आहे आणि तिथे गायत्री त्रिंबकम यजाम आहे. अशी ती देवता आहे. आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख गुरु श्रीमंत निवृत्तीनाथ दादा त्या पवित्र मातीमध्ये राहतात. आपल्या परंपरेचं गुरुस्थान हे त्रिंबकेश्वर तीर्थक्षेत्र आहे. याच्या जाणीवा तुम्हाला मला सगळ्यांना असल्या पाहिजेत. त्या पवित्र गुह्यांमध्ये गोरक्षांच्या करणी हे कृपादान श्री गहिणींना करण्यात आलं. आणि गहिणींनी गुह्य अवघड गुज न कळणार अवघड तत्वज्ञान सोपं सरळ करून निवृत्तीनाथांच्या हातात स्वाधीन केलं. गहिनी प्रसादे निवृत्तीदाता, गहिनी प्रसादे आणि गहिनीचं तत्वज्ञान श्रीमंत निवृत्तीनाथांना मला तुमच्याकडनं जाणकारांच्याकडनं एका वाक्यासाठी टाळ्या पाहिजे. अभ्यासकांच्याकडनं मला अज्ञानी लोकांच्या टाळ्या नकोय, विनाकारण ती रक्तभिक्षा मला नकोय. जाणकार लोकांच्या हे संप्रदायाचं तत्व